आज आपण आलो आहोत सरवडी तालुका निलंगा जिल्हा परिषद गटात. या गटात अपक्ष उमेदवार सुवर्णा ज्ञानेश्वर वाकडे यांचे पती ज्ञानेश्वर वाकडे यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. सर्वात प्रथम आपल्याला पक्षाने भाजप पक्षाचे आपण जुने कार्यकर्ते ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत आणि या 68 गावाचे प्रमुख म्हणून काम केले. तुम्हाला उमेदवारी का नाकारण्यात आली? या उमेदवारीचं या 68 गावातील प्रत्येक नागरिकाला समजण्यात गेले की अशा माणसाला उमेदवारी का नाकारला असेल. ही उमेदवारी नाकारल्यामुळं हा एक पद्धतीचा स्फोट आहे. सध्या तुम्ही अख्ख्या मतदारसंघात बघा, ह्या सरवडी सर्कलमध्ये 14 गावातच नाही तर 68 गावात वातावरण शून्य आहे सध्या. कारण हा माणूस 24 तास पक्षासाठी वेळ दिलेला आहे. सगळं कुटुंबसुद्धा सोबत वाहून गेले या पक्षात, तरीसुद्धा डावलायचं काय कारण आहे. एखाद्या 90% मार्क घेतलेला विद्यार्थ्याला प्रवेश भेटला नाही आणि 40-50% विद्यार्थ्याला प्रवेश भेटला. असे एक चित्र वेगळं तयार झाले. जनतेनं ठरवलं की तुम्ही फॉर्म काढू नका. जनतेच्या आग्रहास्तव मी फॉर्म ठेवलेला आहे. मला सदस्य होण्याचा काही एवढा हौस नव्हता की जनतेनं सांगितलं की तुम्हाला पक्षानं तिकीट डावलं असेल, परंतु जनता तुम्हाला तिकीट देणार आहे, त्यासाठी तुम्ही जनतेत या. आमचा आग्रह आहे तुम्हाला की तुम्ही तिकीट ठेवा, फॉर्म ठेवा. म्हटल्यानंतर आपण फॉर्म काढलेला नाही. आज बघा तुम्ही जनतेचं कसा कौल आहे. पूर्ण 14 गावं तुम्ही फिरून बघा की काय म्हणते जनता. जनतेनेच पूर्ण निवडणूक अंगावर घेतलेली आहे. आपली मायबाप जनताच आहे. आता सध्या कुणी नाही आपल्यासोबत. सगळे नेते एकीकडे आहेत आणि जनता एकीकडे आहे. आपली जनताच मायबाप आहे. जनता जी करल ती आता येणाऱ्या 7 तारखेला दिसल. तिकीट कुणाचं योग्य होतं आणि कुणाचं अयोग्य होतं ही जनता ठरवणारी आहे आणि तो निकालात आपल्याला कळेल की कुणाच्या मागे जनतेचा कौल आहे. ती तुमच्यावर अन्याय झाला असं लोकांना वाटतंय का? हो, तुम्ही बघा सध्या वातावरण बघा. प्रत्येक गावाला भेट द्यावं. मी म्हणत नाही की वातावरण मीच चांगलं असं, आपण स्वतःसुद्धा बघावं. कारण जनतेनेच निवडणूक अंगावर घेतले. हे बलाढ्य सगळे पक्ष एकीकडे आहेत आणि अपक्ष माणूस हा एवढा वातावरण असं एवढं चेंज होतं आहे. यात काहीतरी काळबेर आहे असं पूर्ण लातूर जिल्ह्याला दिसतंय की चांगल्या माणसाला होतकरू कार्यकर्त्याला अन्याय झाल्यावर काय होतं आहे. जनता एकीकडे आहे. सध्या निवडणूक जनतेनं अंगावर घेतली आहे. जनता एकीकडे आहे, नेते एकीकडे आहेत. दुसरा मुद्दा असा आहे की आता 14 गावं तुम्ही फिरत आहेत सरवडी सर्कलमध्ये. त्या 14 गावामध्ये तुम्हाला लोकांचा कसा प्रतिसाद भेटतो? अतिशय खूप चांगला प्रतिसाद आहे. कुठल्याही गावात गेलं तर पक्षाचं बोलणार. माणूस बघा, माणूस कामाचा आहे. हा सगळ्याच्या तुलना आहे. गेले 22 वर्ष आपण जी मेहनत घेतला, जी 22 वर्ष राजकारणात आल्यापासून हा 68 गावामध्ये संपर्क होता. उपसभापती असताना आपण सर्वाच्या कामात अडीअडचणीत होतो. आपण अनेक दिवसापासून बरेच वर्ष झालं आपण राजकारणात प्रत्येक माणसाच्या हृदयात जागा करण्याचंच काम केलो, म्हणून आज त्याचा आज फळ आहे. आता तुमची लढत काँग्रेससोबत आहे की भाजप? कुणासोबत तुम्ही लढत मानत आहे? नाही, त्या विषयात जरी गेलं तर ही दोन्ही बी समोर दिसायला तयार नाहीत आणि दोन्ही बी मोठमोठे विरोधक सोडले आहेत आणि अपक्षाचंच टार्गेट करून कालचं कोकळाचं भाषण बघा. आजचे आमदार या भागाचे अभिमन्यू पवारसाहेब आमचे नेते होते. जोपर्यंत माझा फॉर्म होता तोपर्यंत. आज अपक्ष म्हणून आपण निवडणूक लढवत आहे आणि 5 वर्ष आपण अपक्षच राहणार आहे. बरेच जण चर्चा करतात की काय यांना निवडून दिलं तर सुद्धा पुन्हा अजून भाजपमध्ये जातील. आज या मंदिराचा समोर शब्द देतो की आपण 5 वर्ष अपक्ष हाच आपला पक्ष असेल. अपक्ष म्हणूनच 5 वर्ष आपण सेवा करण्याचं जनतेचं काम करू. जनतेच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. आणि आपण जो विचारलात की आपल्या समोरचा पक्ष कोणता आहे, ही दोन्ही पक्ष याला टार्गेट आपणच दिसलेलो. कालचं आमदार साहेबाचं भाषण आहे सगळं पूर्ण वाकडे. तुम्ही पूर्ण बघा फेसबुकला काढून की त्यांना काँग्रेसवाले तसं काहीच बोलले नाही. तिने फक्त वाकडीविषयीच बोलले. म्हणजे आज किती पारडं जड झाली याच्यावरूनच तुम्हाला गणित लागल की अपक्षाचं पारडं किती जड आहे. भाजपवाल्यांचं असं झालं आहे की वाकडेमुळे भाजपची सीट पडते असं त्यांचं एक म्हणणं आहे. त्यावर तुम्ही काय बोलाल? नाही, हा अजिबात तसा विषय नाही. वाकडे साहेब सीट पडायचं. आम्ही निवडणूक जिंकायसाठी जनतेने मला उभा केले, कोणाला पाडायसाठी नाही. आम्ही एक तर शब्द बोललो का आतापर्यंत बघा कुण्याही उमेदवाराबद्दल एक शब्द तुम्ही काढून बघा कुठं आहे का. आपण निवडणूक जिंकायसाठी जनतेने आपल्याला उभा केलेला आहे.
आपल्याला आग्रहास्तव कुठं तिकीट घेतलेलं नाही, आग्रहास्तव कुठं तिकीट मागणीसुद्धा केलेली नाही. जनतेनं जसं सांगल उमेदवारी ठेवा, काढायची नाही म्हणल्यानंतर ठेवलं. जनतेनंच अंगावर घेऊन निवडणूक लढवल्यामुळं पुढल्या समोरच्याचं काहीच ठाम ठिकाणा न लागल्यामुळं जाऊन काहीतरी आता अफवा उठवत आहेत की आमचाच आहे, आम्हाला पाठिंबा देतो आहे, अनेक वावडे उठत आहेत. परंतु मी सांगू इच्छितो आजच्या आपल्या माध्यमातून की हा मॉडेल पर वाकणार नाही, जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. काही जरी झालं तर आपण रणांगणातून माघार नाही. आणि हेच नाही, यापुढे सुद्धा यापेक्षा मोठी लढाई आपण जिंकण्याच्या तयारीत आहोत, एवढं मी सांगतो या ठिकाणी आणि थांबतो. शेवटचा प्रश्न असा आहे की या सरवडी मतदारसंघातल्या जनतेला तुम्ही काय आवाहन करणार आहे? Subscribe now and press the bell icon. Never miss an update.